हल्ली माणुसकी धोक्यात आलेली. म्हणजे 3-3 वर्षाचे लेकरं जर कळत नसतील, आम्ही माणुसकी किती, आमच्यापेक्षा जनावरं बरे आहेत. मी मागे फेसबुकला एक व्हिडिओ पाहिला होता. एक 5-6 कुत्रे होते माऊली, आणि ते एका कुत्र्याच्या पाठीवरती बसून एक 5-6 वर्षाची चिमुरडी रस्ता क्रॉस करत होती. म्हणजे आपल्या भारतातले लेकी कुत्र्यांच्या कळपात सुरक्षित आहेत, पण माणसाच्या कळपात जर सुरक्षित नसतील तर भारत संस्कृती प्रधान देश आहे हे आम्ही कसं म्हणू? कोण म्हणतं की तमाशाने समाज बिघडत नाही, कीर्तनाने सुधरत नाही. मध्ये त्याच गोष्टी केल्या ना. आम्ही महाराष्ट्राचा बिहार करून टाकला. आम्ही काही गोष्टी बोललो तर तुम्हाला ते खटकतं. आम्ही फक्त येऊन तुम्हाला चांगलं म्हणलं पाहिजे, तुम्ही फार चांगले, तुम्ही तमाशे का होईना गावात. महाराष्ट्राचा बिहार करून टाकला. एक काही गोष्टी सांस्कृतिक असतील, ती परंपरा असेल तिथपर्यंत मर्यादित ठेवा, पण अगदीच कुठपर्यंत वाहवत जाऊन ज्या गोष्टी आपल्या संस्कृतीतच बसत नाही, मला काय म्हणायचं तुमच्या पक्क लक्षात येते. गोष्टीची मर्यादा आहे तोपर्यंत तिथपर्यंत गोष्टी त्या मर्यादित ठेवा. पण गावागावात असे कार्यक्रम होऊन अंग प्रदर्शन करून वासना प्रदीप्त होतील असे कार्यक्रम ठेवणं म्हणजे आमच्या भारतीय संस्कृतीचं हे सगळ्यात मोठं विकृतीकरण आहे. विठ्ठल या अशा घटना झाल्या ना की आई म्हणून कुठेतरी एक प्रामाणिकपणे सांगते मी, कीर्तनात प्रवास करतो ना आम्ही, सगळा भरवसा पांडुरंगावर. पण अशा काही घटना जर घडल्या तर कुठे आई म्हणून सतत चित्त लेकीत लागलेलं असतं. ती सुरक्षित असेल ना, ती चांगली तर असेल ना. आता काका कोण, मामा कोण, दादा कोण, आजोबा कोण, आणि चुलत भाऊ हे विश्वास ठेवावा नेमकी कोणावरती. स्त्री सुरक्षित राहावी, शाळेत ती मुलगी सुरक्षित राहावी म्हणून तिला शाळेत पाठवलं जातं. पण शाळेत जर ती सुरक्षित नसेल, ती घरात जर सुरक्षित नसेल, ती पोटात जर सुरक्षित नसेल. आपल्या भारतात मुली जन्माला घालायची इच्छा जी संपलेली आहे मातांची. मुलगी का जन्माला घाला वाटत नाही त्याची कारणं आता पुढे येत आहेत. एक तर पोरगी जन्माला घातली, लग्न झालं, तिचं चांगलं झालं तर ठीक आहे, नाही तर पोरगी जन्माला घालून आयुष्यभर पश्चाताप असतो माईबापांना. दुसरी गोष्ट, जर 3-3, 4-4 आणि 5-5 वर्षाचे लेकी जर भारतात सुरक्षित नसतील तर माईबापाला लेकी जन्माला कशा घालावेशी वाटते? पोरगी जन्माला घालावीशी वाटत नाही त्याचं कारण सगळ्यात मोठे, ती जन्माला आली पण ती समाजात सुरक्षित राहिली पाहिजे. हा पहिला प्रश्न आहे त्याच्यासमोर एक आई वडील म्हणून. आणि ह्या सगळ्या कठोर काळामध्ये स्त्रीच्या सुरक्षिततेला कुठेतरी धोका असताना म्हणजे ताई तुमच्यासारख्या महिला जर समोर येत असतील तर मला फार आनंद आहे, फार कौतुक आहे. आणि अशा महिलांचा खरंच सगळ्यांनी मिळून सत्कार केला पाहिजे ज्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी, महिलांच्या अस्तित्वासाठी कुठेतरी पुढे येत असतील. हे वारकरी संप्रदायाने असेल, शास्त्राने असेल, स्त्रीला कधीच दुय्यम लेखलं नाही. त्यातही महिलांनी कीर्तन करावं की नाही हा प्रश्न, बरं हेही जाऊ द्या. हे स्त्रीच्या हातचं अन्न चालतं तर स्त्री कीर्तनात का नको? ती फक्त स्टेजवर नाचायलाच आहे का? ती नाचायला जमत असेल आणि ती सभ्य कीर्तनात जर संस्कृती टिकवण्यासाठी जर जमत नसेल तर मला असं वाटतं की हे महिलांच्या पोटी जन्माला आलेलेच नसावेत. विठ्ठल एक स्त्री शक्तीच्या जागरणासाठी आणि विशेष कीर्तन महिलांचे तुम्ही सगळ्या पुढे बसलेल्या माता माऊल्या, म्हणजे तुमची संख्या पाहून माझं मन भरून आलं बरं का. मी येण्याच्या अगोदर तुम्ही इथे आलात आणि तुमचा ड्रेस कोड पण 2-3 टप्प्यांमध्ये आहे. मला असं वाटतं हे बरेच भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित असावेत. एकदा माझ्यासाठी माझी एकटीची टाळी किती वाजणार आहे? आपण सगळ्यांनी मिळून मला मदत करा. कीर्तन ठेवलं सगळ्यांसाठी पण चंचलताई बसल्यात कुठं? लईच माग बसल्या राव तुम्ही. जरा पुढं असते तर मला म्हणजे मुकाटदम समोर असला की ऊस तोडायला बरं असते. आणि तुम्ही मागे बसलात हे तुमचं फार मोठेपण आहे बरं का. नाही तर काही विनाकारण पुढं 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 पुढं. तुम्हाला माहिती आहे दातांचं बोलण्यामध्ये काहीच योगदान नसतं, तरी मधी बोलताना मधी मधी दात विनाकारण मधी करतात म्हणून जिभेच्या आधी पडतात. जीभ शरीरासोबतच येते
शरीरासोबतच येते आणि शरीरासोबतच जाते. दात नंतर येतात आणि आधी पडतात. याचं कारण आहे जीभ मध्ये मध्ये करीत नाही, दात मध्ये मध्ये येतात. जीभ पुढं पुढं करत नाही आणि दात पुढं पुढं करतात. विठ्ठल निवडलेला अभंग देहू निवासी जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. बहुतेकांच्या परिचयातला आहे, बोलू नका प्लीज. बहुतेकांच्या पाठातला आहे. अभंगाचा अर्थ अत्यंत गोड आहे. प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबाराय प्रापंचिक स्वरूपाची महापूजा सांगतात. मला सांगायला आवडेल तुम्हाला, जगाच्या पाठीवरती भाग्यवान आहोत आपण की आतापर्यंत देवाचे जेवढे अंशाधिक अवतार झालेत आणि संतांचे जेवढे अवतार झालेत ते भारत देशात झालेत. आणि अशा परम पवित्र भारत देशात तुमचा माझा जन्म. पवित्र ते गोळ पावन तो देश, जेथे हर्षे दास जन्म घेती, जेथे हर्षे दास जन्म घे. पवित्र ते गोळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. जगात नाही, देवाचे सगळे अवतार भारतात झालेत. एखादा असं ऐकलं का तुम्ही आफ्रिकेतला एखादा देव आहे, एखादा अमेरिकेतला देव आहे? आणि बरं झालं माऊली, देवाचा एखादा अवतार अमेरिकेत झाला नाही, एखाद्या देवीचा अवतार आफ्रिकेत झालं नाही, नाहीतर त्या नवस करू करू बेजार झाल्या असत्या. तुम्ही फेडू फेडू बेजार झाले असते. ती म्हटली असती, मालक त्या आफ्रिकेतल्या देवीला नवस केला होता, जरा फेडून येऊयात आपण. आपली भक्ती सुद्धा ट्रेंडनुसार चालते. मागे 4-5 वर्ष रिटर्न बंद करायचा. 4-5 वर्ष महादेवाच्या भक्तीला, महादेवाच्या मंदिरात एक लोटा जलला दम नव्हता आपला. ते महादेव पार शेवळून गेले होते. विरोध नाही करत मी, माझ्या काही गोष्टीचा राग येईल तुम्हाला. मी काय बोलते याची मी पूर्ण जबाबदारी घेते. तुम्ही काय ऐकता याची जबाबदारी मी स्वीकारत नाही. आपली भक्ती सुद्धा ट्रेंडनुसार आहे. मागे महादेवाच्या भक्तीला उदाहरण आलं होतं, म्हणजे संप्रदायाने सुद्धा पुढाकार घेतलाय की एकादशी व्रत सोमवार न करीसी, कोण त्यांची गती होईल नेनो. हरीच्या सोबत हाराची सुद्धा उपासना सांप्रदायिक संतांनी सांगितली. उजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव, नाही करू नका असं नाही सांगितलं. पण मागे 4-5 वर्षात महादेवाच्या भक्तीला दम नव्हता आपल्याला. मंदिरं शेवळून टाकली होती आपण. आणि हल्ली मी 2-4 महिने झाले लोकांच्या डोक्यात एकच आहे, चलो खाटू श्याम. जाऊ नका असं म्हणत नाही, पण खाटू श्याम नेमके काय आहेत, ते कोणत्या भक्तीसाठी प्रसिद्ध झाले आणि कलियुगात त्यांचं नाव श्याम हे का जोडलं गेलं? ज्याने देवासमोर स्वतःचं मस्तक कापून टाकलं, त्या देवाला जाऊन जर आपण संसारातल्या गोष्टी मागत असू तर खरंच भक्ती आपल्यात मुरली का याचं चिंतन होणं गरजेचं आहे. विठ्ठल अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आजा, हौसला हार न जाऊं. हो शाम आजा, मोकळा करा. 3 बाण के धारी 3 बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आवो ना. 3 बाण के धारी 3 बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आवो ना. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरे, हार हराओ ना. 3
मुझे राह नजर न आवे, तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले जावे, भटक रहा राहों में बाबा, भटक रहा राहों में बाबा, राह दिखाओ ना, तीन बान के धारी तीन बाण चलाओ ना, मुश्किल है मेरी अब जल्दी आओ ना, तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ, अब जल्दी आओ. पवित्र भारतात तुमचा माझा जन्म झालाय. केवढी मोठी पुण्य आहे. भारतातील प्रत्येक गाव पवित्र आहे. 12 ज्योतिर्लिंग, 7 मोक्षपुऱ्या, 4 धाम, हिमालयासारखा पर्वतराज, कृष्णा, कोयना, चंद्रभागा, इंद्रायणी, भीमा, बामा, मुळा, मुठा, गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी यांसारख्या पवित्र नद्या केवळ भारतात. माझ्या उभ्या आयुष्यातलं राजकीय क्षेत्रातलं प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व. मी कुण्या पक्षाचं समर्थन करायला आणि कुणाला नावं ठेवायला इथे उभी नाही हा. पण काही लोकांची आजही नावं राजकारणात देव म्हणून घेतली जातात. आजही काही लोकांची. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या कारावासात असताना गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. गीता कर्मपर मांडली त्यांनी. आणि चरित्रात उल्लेख येतो की वारकरी संप्रदायाचा आराध्य श्री गुरु सद्गुरु जोग महाराज आणि लोकमान्य टिळक हे चांगले मित्र होते. म्हणजे तेव्हाचे राजकारणी सुद्धा अभ्यासू होते. आत्ताचे अभ्यासू पण राजकारणी तो भाग वेगळा असेल. लाल बहादूर शास्त्री असं म्हणतात की ते फार मोठे हुशार होते. पंडित जवाहरलाल नेहरू जे असतील हुशार होते. मी कॉलेजला असताना आमची वादविवाद स्पर्धा होती. तिथं सुषमाजी स्वराज आल्या होत्या. पक्षाचे कोणते त्याचं मला घेणं देणं नाही. पण म्हणजे व्यक्तिमत्व इतकं अद्भुत होतं की शंकराचार्यांच्या समोर त्यांनी संस्कृतमध्ये जर भाष्य करू शकत होत्या. त्या म्हणजे राजकारणी पहिले अभ्यासू किती होते. ते आध्यात्मिक सुद्धा होते. आणि आपल्या भारतीय अध्यात्म परंपरेचं त्यांना किती मोठं कौतुक होतं. एक वाक्य बोलू तोला मोलाचं. जगाच्या पाठीवरती जर धर्मसत्ता आणि राजसत्ता जर एकत्रित आली आता आपल्या भारतामध्ये रामराज्य आणि शिवराज्य याला क्षणाचा सुद्धा वेळ लागणार नाही. विठ्ठल माझ्या आयुष्यातले एक आदरणीय राजकारणातले व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय आदरणीय अटल बिहारीजी वाजपेयी. त्यांचे काही भाषण आहेत पा प्रसिद्ध युट्यूबला. ते काहीतरी ऐकतात म्हणून चांगल्याचं चांगलं ऐकायला काय हरकत आहे का. कधीतरी सर्च करून पहा. हे नेत्याचं भाषण सांगायला मी इथे उभी नाही. अटल बिहारी वाजपेयी म्हणून गेले, ए अमर भूमी, ए समर भूमी, ए वीरों की भूमी, ए शूरों की भूमी, ए राणा की भूमी, ए शिवा की भूमी, ए लक्ष्मी की भूमी, ए पद्मिनी की भूमी, ए सरदार की भूमी, ए किरदार की भूमी. हम जिएंगे रिटर्न नहीं तो इस भारत के लिए, और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद बहती हुई गंगा जी की धारा में से बहती हुई हमारी अस्थियों को निकालकर कोई कान से लगाएगा तो मरने के बाद हमारी अस्थियों में से भी एक ही आवाज गूंजेगी, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. मला खालच्याचा आवाज येऊ द्या. भारत माता की. आणि मागचे काय बांगलादेशातले घुसखोर आहेत का तुमचा मुडदा बसविला. हर 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 असं विठ्ठल. जगात भारत पवित्र आहे आणि भारतात महाराष्ट्र महान आहे. महाराष्ट्र पहिली संतांची भूमी आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्र ही पराक्रमाची भूमी. सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र
भारत महाणे आणि भारतात महाराष्ट्र महाणे. मिरॅकल. हिमालय भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही अमुची. महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा अमुचा आहे वाना ही अमुची आहे बोली. असमानी झळके भव्य पताका भगव्या जरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी कर्मभूमी ही अमुची. महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. परमपवित्र महाराष्ट्रात तुमचा माझा जन्म झाला. श्रीगुरूंच्या मुखातलं ऐकलेले की महाराष्ट्रामध्ये भक्तीचा अंतकरण असेल तर तो मराठवाडा आहे. विठ्ठल अशा पवित्र मराठवाड्यात महाराष्ट्रात भारतात तुमचा माझा जन्म झाला. देवाने इतर योनी निर्माण केले. त्याच्यात त्याने तुम्हाला मलाही जन्माला घातलं. जिने जन्माला घातला तिची आपल्याकडून अपेक्षा असते. ज्या परमेश्वराने तिच्या सहित आपल्याला जगात जन्माला घातलं त्याच्या आपल्याकडून काय अपेक्षा असेल. कधीतरी एकांतात बसल्यावर विचार केला पाहिजे माणसाने. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा कंठ पवित्रो यदि नाम घोषो हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठः. हस्तस्य भूषणं दानम सत्यकंठस्य भूषणं श्रोत्रस्य भूषणं शास्त्रम भूषणे किं प्रयोजनम. या दोन हाताची शोभा नेमकी सांगितली कशात. मलाच वाटतं या दोन हाताची शोभा मारुतीच्या पारावर बसून हे जीत पुलाखाली घातली पाहिजे पण वरून पूल बांधला पाहिजे. मारुतीचे मंदिर त्याच्यासाठी बांधलेत गावाने मिळून. मलाच वाटतं या दोन हाताची शोभा कुठेतरी कोपऱ्या कापऱ्यात. गावाला जमलं नाही तो म्हणतो काही. याला जमलं नाही त्याला जमलं नाही त्याला जमलं नाही. कुठं चुली पुढं बायको म्हणती धोत्रात इस्तू घुसला आधी ते पहा. लोकांना दुसऱ्याच्या डोळ्यातला कचरा दिसतो. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं. आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. या दोन हाताची शोभा नेमकी सांगितली कशात. टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची. गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे. गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे. देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे. संगीताचे ज्ञान दे कंठामध्ये तान दे. संगीताचे ज्ञान दे कंठामध्ये तान दे. तुझे गीत गाता यावे तुझे गीत गाता यावे ऐसे वरदान दे. वारीसाठी पाय दे पायेसाठी माय दे. वारीसाठी पाय दे मायेसाठी माय दे. तुझी कृपा काम दे ऐसी एक गाय दे. गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये ढोल दे. गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये ढोल. देवा मला ऐसी संध्याकाळ दे. देवा मला ऐसी संध्याकाळ दे. देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे. या दोन हाताची शोभा. हाताने टाळी वाजवा आणि त्याचं भजन करा. एकदा वाजवा जोरदार टाळी. विठ्ठल फक्त टाळी वाजवणं एवढंच भजन नाही. ये जरूरी नहीं कि हर वक्त हरि का नाम आपके मुख पर आए. अरे वो वक्त भी हरि भजन का होता है जब आपके दोनों भी हाथ औरों के काम तुका मने फारा
तरी पर उपकार थोडा तरी पर उपकार थोडा तरी पर तुका म्हणे फार थोडा तरी नका देऊ दूध जयामध्ये सार ताकाचे उपकार तरी करा. या दोन्ही हाताने भजन करणं हाच खरा परमार्थ नाही. या दोन हाताने गरजूंना केलेली मदत. तोला मोलाचं वाक्य बोलत्या काळजात उतरून घ्या. दादा विको बंद करायचा. चंदनापेक्षा थोरांना घातलेलं वंदन 100 पटीनं शीतले. योगी होण्यापेक्षा लोकांच्या उपयोगी येणं 1000 पटीत श्रेष्ठ आहे. केस वाढून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढून विवेकानंद होणं 10,000 पटीत श्रेष्ठ आहे. आणि माणसाचा प्रभाव चांगला असण्यापेक्षा त्याचा स्वभाव चांगला असणं लाखो पटीत श्रेष्ठ आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. खाली वाकणं म्हणजे झुकणं नसतं. व्यवस्थित आहे. खाली वाकणं म्हणजे झुकणं नसतं. बऱ्याचदा वजनदार वस्तू उचलायच्या असतील तर भल्या भल्यांना वाकावं लागतं. विठ्ठल लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरे सारवा मुंगी साखरे सारवा लहानपण देवा देवा लहानपण देगा देवा अगदी त्या भावात त्या रसात प्रमाण दिलं की कीर्तन करायला फार सोबत जातं. मुंगी होऊन साखर ज्यांना खाणं म्हणतात. फार मोठा समुद्र आहे पण कोणाची तहान समजू शकत नाही. त्या समुद्रासमोर झाराही श्रेष्ठ आहे. निदान 4 लोकांना तो पाणी पाजू शकतो. विठ्ठल किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. माऊली सांगतात पायात काटा मोडला तर त्याच्या वेदना अंतःकरणापर्यंत जाऊन पोहोचतात. पायी काटा निहटे ती व्यथा जीवी मटे. तैसा ओढे संकटे पुढे दया करणे दया करणे दे पुत्राची इति दातानी दाची अति अपंगिता नाही अपंगिता नाही
असे असतील ज्यांनी बंकट स्वामींना ऐकलं असेल, काही महात्मे असतील बरं का, त्यांनी बंकट स्वामींना ऐकलं असेल. आम्हाला स्वाभिमान आहे, आम्ही पुढच्या पिढीला सांगू आम्ही पंढरीनाथजी महाराज यांना ऐकलं. पुढच्या पिढीला सांगू आपल्या वारकरी संप्रदायाचे भीमसिंह जोशी असं म्हणायला हरकत नाही. आवाज सगळ्यांनाच म्हणजे नरडे सगळ्यांनाच असतात, आवाज थोड्या लोकांना असतात. काय ते माऊलींची कृपा असते काहींवर. गातात सगळे सगळ्याचं गायीने इथे स्पर्श करत नाही. कट्यार काळजात घुसू दे असं या आवाजाला म्हणतात. विठ्ठल वैष्णव जन तो तेने कही जे पीड़ा पराई जाने रे पर दुखे उपकार करे तोये मन अभिमान ना आने रे वैष्णव जन तो तेने कही जे पीड़ा पराई जाने रे. या दोन हाताची शोभा. परोपकार करा. पूर्वीच्या काळी एखाद्याची लेकबाळ वाट लावत असताना मारुतीच्या मंदिराजवळ सगळं गाव असायचं. लेक लोकाची होती पण वाट लावताना रडत अख्खं गाव होतं. आता हल्ली नवऱ्याच रडत नाही त्याच्यामुळे बाकीच्यांच्या रडायचा प्रश्नच येत नाही. पूर्वी लेक वाट लावताना लोक रडत होते. आता एखाद्याला स्मशानात वाट लावायला जातात पण गेलेल्या माणसाविषयी जवळच्याच्या सुद्धा डोळ्यात पाणी येत नाही. काय म्हणतात की दिवस पाहिल्यासारखे राहिले नाही. दिवस आहे तेच आहे, आपली वागणूक बिघडत चालली. विठ्ठल चांगल्याला मदत कोण करतं? कोणीही करतं. माझी एक प्रामाणिक इच्छा आहे पा, अनाथ आश्रम कुठेही उभा राहतात, अनाथ आश्रम कुठेही उभे राहतात. लेकरांना त्या मायेची गरज आहे. पण कधी कधी तारुण्यात सुद्धा ज्यावेळी कॉलेजचं वय असतं परिस्थिती अभावी काही लोक खरंच अनाथ होतात. मला असं वाटतं की वृद्ध वयात जशी वृद्धाश्रमाची गरज आहे, बालपणात जशी अनाथ आश्रमाची गरज आहे, तसं तारुण्यात एखाद्याला परिस्थिती अभावी हुशार आहे पण त्याला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी पैशाची गरज पडती. तिथं जर त्याला गरज पडली तर बरेच मदतीचे हात त्याच्यासाठी उभे राहावे विद्यार्थी अवस्थेत असताना. कारण तो हुशार विद्यार्थी जर पुढे आला तर तो भारताचं भवितव्य घडू शकतो. भगवान रामेश्वराच्या रखरखीत वाळवंटामध्ये शंख आणि शिंपले विकणारा सामान्य नावड्याचा मुलगा भारताच्या सर्वोच्च पदी आणि राष्ट्रपतीपदी आरूढ होऊ शकतो. कधी कधी माणसाला मदतीची गरज असते. तारुण्यात काहीतरी करावं असं वाटतं पण इतके भरकटत चालतात त्यांना मदतीचा हात कोणी पुढे करत नाही. पण मला सांगायला विशेष आनंद आहे, चंचलताई आणि पवन भाऊ यांनी आपल्या प्रयत्नांतून आतापर्यंत गोपाल फाउंडेशन आणि एकता फाउंडेशन यांच्या माध्यमातून आतापर्यंत 10,000 गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे. ही खरी गरज आहे. माझी विनंती असेल या हाताने आम्ही सप्त्यात सुद्धा अन्नदान केलं पाहिजे. पण या हाताने गोरगरिबांच्या पोरांना जर गरज असेल तर पुस्तकं सुद्धा वाटप झाली पाहिजेत. विठ्ठल कारण मंदिर माणुसकी टिकून ठेवतील आणि आताची उभा राहिलेल्या शाळा पुस्तकं माणसाला जगायचं कसं हे शिकवतील. येणाऱ्या काळामध्ये त्याची फार मोठी गरज आहे. गावागावात अशा काही गोष्टी उभ्या राहिल्या पाहिजेत. माझी विनंती असेल महिला मंडळाला, गाव पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर कोणी एखादा जर मतदान मागायला येत असेल तर कृपया माझी विनंती असेल सगळ्या पुरुष मंडळी बाटलीच्या आणि कोंबडीच्या आहारी जाऊ नका. 1000 रुपयामध्ये त्या लोकांचे नकटे तर कधीच होऊ नका. बैलाचे भाव वाढलेत. आता माती वाहण्यासाठी गरज पडते गाढवांची, त्यांचे पण भाव वाढलेले आहेत. आता 100 रुपयामध्ये गळ्यात घालायचा हार पण येत नाही. समजदार को इशारा कमी. मला काय बोलायचं तुम्हाला चांगलं कळतंय. 1000 रुपयात कोणाचे नकटे होऊ नका. समाजात जगायचं असेल, शरीराचं नाक नसलं तरी हरकत नाही पण वागणुकीचं नाळ ढळढळीत पाहिजे माणसाला समाजात.
शरीराचं नाक चपट बिपट असलं म्हणून काय हरकत नाही, पण समाजात वागणुकीचं नाक तरतरीत लागतं. विठ्ठल मतदान कोणी मागायला आलं तर त्यांना 1000 5000 हे अशा गोष्टी मागू नका. आमच्या गावात गोरगरिबाच्या लेकरांना पुढे जायचं, त्यांना विद्यार्थी दशेमध्ये त्यांना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पुस्तकं महागडी असतात म्हणून त्यांना घेऊन वाचता येत नाही. अशा गोरगरिबांचे लेकरं पुढे जावेत म्हणून गावागावात तुम्ही स्पर्धा परीक्षेची वाचनालय उभी करा ना. निदान या गोष्टीचा भारताच्या भविष्यासाठी, गावाच्या भवितव्यासाठी फार मोठा फायदा होणार आहे. जे हात मदत करत नसतील एखाद्याला ते हात नाही. कशात सांगितली पायाची शोभा? पाऊले चालती दुकानाची, त्या पायाला वाट पंढरीचीच चालू द्या. पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम, हाची माझा नेमसी राम म्हणता वाट चाली. यज्ञ पाऊला पाऊली डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण जिन हरी कथा. आवाज मजबूत द्या थोडासा. सुनी नाही काना जिन हरी कथा, सुनी नाही काना श्रवण रंध्र ही भवन समाना. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. जिन हरी कथा सुनी नहीं काना. नामा विन मुख सर्पाचे ते बीळ. सचिन सर्पाचे ते बीळ, जीवानो हे काळ सर्प आहे. जीवानो हे काळ सर्प आहे. विठ्ठल घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. नरदेहाची सार्थकता भक्ती करण्यात. भक्तीला शास्त्राने नवविध अंगाने गेलं. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. 9 भक्तीपैकी जीवाने एक तरी भक्ती करावीच. नाही जमली महाराज सांगतात हरकत नाही. वाट्याला आलेलं कर्म तरी इमानदारीने करा. कोणतं? सेवक असाल मालकाची सेवा, शिष्य असाल गुरूंची सेवा, पुत्र असाल जन्मदात्या मायबापांची सेवा, आणि पत्नी असाल तर उभ्या हयातीत कुंकवाच्या धान्याची, मालकाची, पती, नवरा, हजबंड, हबी, मिस्टर विको नको. नाहीच कळालं तर अहो पप्याचा बाप. आता डिक्लेअर झालं ना तुम्हाला. त्यांची सेवा अनन्य भावाने प्रामाणिकपणे इमानदारीने करणे हीच खरी ईश्वर भक्ती. अभंगाचं प्रथम. स्वामी काज गुरु भक्ती, 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 स्वामी काज गुरु भक्ती. गुरु वचन सेवा पोथी, गुरु वचन सेवा पोथी, हित विस्तुती महापूजा, हित विस्तुती महापूजा. पितृवचन सेवा पोथी, पितृवचन
ध्रुवचन सेवापती ध्रुवचन सेवापती हे स्वामी गाजा गोरोबते गाजा गोरोबते वचन सेवापते वचन वा वा वा, एकदा वाजवा ना जोरदार टाळी. तुम्ही जागे आहेत का? झोपल्या का काय? हॅलो, माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? स्वामी काळज आवाज येत नाही का? हाय का नाही? येतोय ना? विठ्ठल स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. नाही कोणती भक्ती जमली. कीर्तनात बोललं तर पुढच्या जन्मात बेंडकुळी व्हावं लागतं. तुम्हाला व्हायचंय का? मग बोलू नका, माझ्याकडे लक्ष द्या. वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करणे पहिली भक्ती. स्वामी काज कर्मात ज्याच्या प्रामाणिकता त्याला घर सोडून देव शोधत फिरायची गरज पडत नाही. कर्म प्रामाणिकपणे असेल तर जगाचा मालक घरचाला दर्शन देतो. ही कर्मातली प्रामाणिकता आहे. कर्म तेरा सच्चा है तो किस्मत तेरी दासी है नियत तेरी सच्ची है तो घर में मथुरा काशी है मन चंगा तो कटवती में गंगा कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्मात ज्याच्या प्रामाणिकता आहे. सगळा वारकरी संप्रदायाचा आषाढीला कार्तिकीला मालकाच्या दर्शनाला पंढरपूरला आहे. याला साधन भक्ती म्हणा. पण प्रत्यक्ष पंढरीचा मालक सावता महाराजांच्या मळ्यात येऊन त्यांना दर्शन देतो. याला सिद्ध भक्ती म्हणा. मुठभर पोहे घेऊन सुदामजी पोरबंदरहून द्वारकेला जातात. भागवतात याला भक्तीचा पहिला प्रकार म्हणा. पण प्रत्यक्ष मर्यादा पुरुषोत्तम जिच्या आश्रमाचा पत्ता विचारत विचारत येऊन त्यांच्या आश्रमात त्यांना दर्शन देतात शबरी मातेला, याला भक्तीचा दुसरा प्रकार. जब मेरे राम जी का वन होगा शबरी के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का वन होगा शबरी के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का वन होगा शबरी के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आएंगे जब रघुराई तब सुनते मिटाओगे मिठे मिठे पैर अपने हाथों से खिलाओगे. मिठे मिठे पैर अपने हाथों से खिलाओगे. साथ साथ लक्ष्मण जी का जब मेरे राम जी का वन होगा ये दुनिया का पावन होगा. शबरी के कुटिया का पावन होगा. शबरी के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटिया का पावन होगा. भक्ति में ताकत है भगवान को भी झुकाने की. अरे क्या जरूरत थी प्रभु श्री राम को शबरी माँ के झूठे बेर खाने की. थोर भावाचा बुकेला पहिली सेवा सांगितली स्वामी काज पहिली भक्ती. शेतकरी बांधावर करतोय ती स्वामिकाज नावाची भक्ती. आणि भारताचा जवान सीमेवर करतोय ती स्वामिकाज नावाची भक्ती. तुकोबराय सांगतात त्या धारातीर्थी पडलेल्या जवानाला कोणत्याच देवाचं कोणतंच भजन करायची गरज नाही. ती एक प्रकारची भक्तीच आहे. जय जवान हाय करा आप